गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग काढत आहे. तर आज मी आणि माझी फ्रेंड प्रतीक्षा, आज आम्ही दोघी चाललो आहे पाळण्यामध्ये. म्हणजे जिथे खूप सारे पाळणे आहेत आणि खूप सारे एन्जॉय करायला आहे, जिथे मी खूप दिवसापासून वाट बघत होते जायची. आणि आज फायनली आमच्या दोघींची ड्युटी संपली आहे आणि आता आम्ही दोघी जाणार आहे आणि फुल एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि आम्ही कसं काय काय एन्जॉय करतो ते तुम्ही पण बघा. ही आहे प्रतीक्षा. आम्ही दोघी आता सोबत चाललोय पाळण्यामध्ये बसायला. इथे लागलंय फर्स्ट सिग्नल. रिक्षामध्ये बसून आम्ही चाललो होतो. बिग बैन दी पूरा लंडन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंडन ठुमकदा तू घंटी बिग. आणि हे दुसरे सिग्नल आहे. फायनली वेट इज ओव्हर. एवढी खुशी आहे मी, किती छान आहे ते. नंतर दोघी मस्त हात पकडून जे निघलो. नंतर तिकीट घेतलं. बास, आता नाही, आता पटकन बसायचंय म्हणून निघलो परत. पंजाबी स्टाईल विच लस्सी दा गिलास खिच मांडोना वजदी ओ लागे बरसिन फैल करते कबूतर वर्गी ओ मेमा फिरदी गुलाबी शेर दा रंग है फिरंगी रखी तू सांभ के सानू ते लगता 100 साल तो चंगी जगह कोई नहीं है बदिया तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा. इथे पाळणा जातो आता वरती आणि प्रतीक्षाची मज्जा. आणि वरती गेल्यानंतर ते स्टॉप झालं. वरून किती छान व्ह्यू दिसतो. त्यामध्ये सगळे छोटे छोटे दिसतात आणि किती छान आहे खरंच. तुम्ही पण बघा. त्यामुळे तो खूप वेळ वरती असाच म्हणजे थांबलेला होता. किती छान दिसतंय. तू हो गई 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जिमें कोई साडी विक्टोरिया तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू घंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा.
दुसरावाला पाण्यामध्ये, ज्यामध्ये अजून प्रतीक्षाची खूप मजा आहे. कभी कभी आदती जिंदगी में यूं ही कोई अपना लगता है, कभी कभी आदती वो बिछड़ जाए तो एक सपना लगता है, ऐसे में कोई कैसे अपने आंसू. सगळे पाणी खेळून झाले तरी अजून एक बाकी आहे. मन अजून भरलेलं नाही, पण तो हा व्हिडिओमध्ये जो दिसतोय ना तो मला खूप डेंजर होता. त्यात सगळ्यात जास्त मजा आली आहे आणि मला परत बसून वाटते त्यामध्ये. पण आता काहीतरी खायचं आणि मग जायचं परत आपल्या घरी. आणि सहज जाता जाता लक्ष गेलं हे आपले गणपती बाप्पा, त्यांचं दर्शन घेतलं जे सगळ्यात आधी घ्यायला पाहिजे होतं, पण तेव्हा बघितलं नाही. किती छान. आता खेळून झालं आहे, आता डायरेक्ट हॉस्टेलवर जायचं आहे. जर आमची हालत झाली जायचं, पण खूप सारी मजा आली आहे आणि आता बोर होत आहे जाण्यासाठी. इच्छा नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाईम परत येऊ.